माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार। अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ञ आहे तुम्ही, माहिती आम्हाला, लय मोठा तज्ञ आहे। क्रांती मोर्चाचं नाव घेतलं, त्यात तुम्ही ठोक मोर्चाचं घेतलं, पडद्या मागून मी असतो असं म्हणले तुम्ही। संपेलन क्रांती मोर्चा तुम्ही 7-8 जण आहेत त्याच्यात, ठोक मोर्चा बी संपेलन तुम्ही, पडद्या मागचे आहेत ना तुम्ही संपेला। गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काय समन्वयकावर तुम्हीच आरोप केले, काहीतरी देवाण घेवाणीचे तुम्ही संपविले। क्रांती मोर्चा मूक मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना, आम्हाला माहिती आहे। आणखी 5-7 जण आहेत तुमच्या संगच, तुम्ही एकटे नाही। तुम्हाला वाटत असन मी लय शान आहे, मागून लय संभळितो, सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं। तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मारणारे मारक आहेत, मारेकरी। त्यात 1 नंबरला तुम्ही आहेत, मला वाटतं 2 नंबरचे आहेत तुम्ही, 1 नंबरचा दुसरा आहे आणखीन, त्याला माझ्या विरोधात बोलत आहे त्याचं बी नाव घेतो। 2 नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर 2चा तुम्ही आहेत, हे चांगलं माहिती आहे आम्हाला। तुम्ही कशाचे मारेकरी आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय, कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा, मग कुंकड जायचं, मग मागून कसं आमदार व्हायचं, हे सगळ्याला माहिती आहे तुमचं। तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतलाय त्या बँकेच्या घोटाळ्यात। हे बघा तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मराठीच्या वाटा जाऊ नका, मी तुमच्या तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, मला त्याच्यात उतरायला लावू नका। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभळित आहेत, किती घोटाळा केलेला आहे तुम्ही, मग तुम्ही जेवढे विधान परिषदेवर आमदार गेले ते माझ्या विरोधात का बोलतेत, ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे, मला माझ्यावर ते बोलायला ठेवलेले ते, किंवा माझ्या समाजाची चळवळ असली त्याच्यावर, क्रांती मोर्चावर बोलायला तुम्ही, ठोक मोर्चावर बोलायला तुम्ही, मराठ्यांच्या चळवळीवर बोलायला तुम्ही, खरं बोललं की मग तुम्ही ते भंपकपणा म्हणणार त्याला, किंवा अनेक काही असे कारणं जोडणार। दरेकर तुम्ही किती शातीर आहेत ना, तुम्हाला वाटत असेल मी अंतरवालीत बसलेलो आहे, मला पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही किती शातीर आहेत, तुम्ही किती मारेकरी आहेत, तुम्ही क्रांती मोर्चा ठोक मोर्चा कसा संपविला, त्यातले काम करणारे लोक तुम्ही कसे संपविले हे मला चांगलं माहिती। त्याच्यात किती तुमच्या त्यावेळेच्या आमदाराचा मंत्र्याचा हात आहे, तुम्ही ते 10-12 जण आहेत, तुम्ही 1 जण नाही, तुमची टोळीच आहे ती, टोळीच आहे। धनगर आंदोलन चाललं की कसं संपवायचं, कोण मंत्री तिथं पाठवायचा, मराठ्यांचं आंदोलन कसलं पाठवायचे, बाकीच्यांचे आंदोलनं 12 बलुतेदारांचे असल्यावर कसं करायचं, हे तुम्ही मला नका शिकू, तुम्ही मला नका, मला चांगला माहिती तुम्ही कोण आहेत, फक्त तुम्ही मराठीचे आहेत म्हणून बोलत नाही, आणि पुढेही बोलायची मला गरज नाही, तुम्ही शांत राहा। तुम्ही माझ्या मराठ्यांच्या डोळ्यातून आलेल्या पाणी लेकरांना भंपकपणा म्हणू नका, तुम्हाला सावध करायलो मी। तुम्हाला वाटत असन डोळे झाकून मी दूध पितोय, कुणीच बघत नाही, सगळं जग बघतंय तुमच्याकडं, सगळं जग बघतंय। आता तर तुम्ही मराठ्यात नजरेतून उतरले बरं दरेकर, आणि तुम्हाला वाटतंय ना माझ्याकडची गर्दी फर्दी, तुम्ही माझ्या गर्दीचा अंतच नका करू। खरं सांगतो मी तुम्हाला, कामाचे दिवस आहेत, मी स्वतः सांगतो इकडे येऊ नका। मराठी तुम्हाला मुंबईत काय असतं ना, आता आम्ही घोषणा 29ला केल्यावर तुम्हाला कळन मुंबईत काय कशी मराठीची गर्दी असते, त्या टायमाला मात्र चष्मा लावून या, बिगर चष्म्याचं येऊ नका, ते चिपडेल डोळे घेऊन येऊ नका तिकडं, चष्मा लावून या, तुम्ही माझ्या नाद नका करू, तुम्हाला सांगतो मी। आणि तुम्ही दुसरं म्हणलात मी अभियान सुरू करणार आहे मला उघडं पाडायसाठी, दिली का सुपारी, क्रांती मोर्चाचं केलं ते ठोक मोर्चाचं, आणि तुम्ही दरेकर साहेब तुम्ही आणि आणखीन 5-6 जण आहेत तुमसंग, त्या पिरियडला तुमसंग 10-12 जण होते, ह्या माझ्या पिरियडमध्ये 5-6 जण आहेत तुमसंग, तुम्ही अभियान आत्ता सुरू केलेलं नाही, तुम्ही म्हणलात ना काय म्हणले ते उघडं पाडायसाठी अभियान, माझ्या विरोधात सुरू करणार अभियान, तुम्ही सुरू केलेलं आहे ती 6 महिने झाले सुरू केलेलं तुम्ही, यासाठी तशी ठेवली, तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतविणार आहे किंवा निवडणूक झाल्यावर गुंतविणार आहे, तुमचा तो डाव आहे, यासाठी तशी ठेवली तुम्ही त्या केसेस तशा ठेवलेल्या आहेत, निवडणुकीच्या अगोदर काहीतरी करायचं किंवा नंतरसाठी। देवेंद्र फडणवीसांचे डाव आहेत, फक्त तुमच्या तोंडातून ते बोलून यायला लागलं, अभियान सुरू आहे, तुमचं अभियान बंद नाहीये, तुमच्या रेकॉर्डिंग व्हिडिओ हे अभियान तुमचे सुरू आहेत दरेकर, हे तुमचं काम सुरू आहे, आणि तुम्ही आयुष्यभर हेच करावं पाप, दुसरं काही करू नये, जिंदगीत येऊन तुम्ही हेच पातक करत राहा, क्रांती मोर्चा मोडणं, ठोक मोर्चा मोडणं, मराठ्यांच्या चळवळी मोडणं, अभ्यासक संघ घेणार आहेत ना तुम्ही, आता हे घेतलेले तुम्ही हे घेतलेले, आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या अभ्यासकाला म्हणताय तुम्ही समन्वयकाला संघ आहे ना, तुम्ही त्याची टोळी बनवून ठेवलेली त्या अभियानाची,
काय म्हणणार आहेत ते अभ्यासक, काय म्हणणार आहेत ते समन्वयक, आणि तुम्ही त्यांना एकत्र घेऊन सरकारकडे जाणार आहे. तुम्ही सरकार आहेत असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही सरकार आहे, काय जाणार आहे तुम्ही सरकारकडं आणि काय मागणी करणार आहेत? मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात. तर माणसांची जपणूक आणि घडवणूक